नमस्कार मित्रांनो, लर्निंग हब मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण STI पदासंदर्भात अगदी सर्व गोष्टी बारकाईने डिस्कस करणार आहोत, जेणेकरून STI पदाबद्दल तुमच्या मनात कुठल्याच प्रकारची शंका राहणार नाही। चला तर वेळ न वाया घालवता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण STI पदाबद्दल सर्व काही बघणार आहोत, जसे की पात्रता, सिलेबस, परीक्षेचे टप्पे, ट्रेनिंग, वेतन, बदली, पदोन्नती, कामाचे स्वरूप, फायदे तोटे इत्यादी सर्व काही आपण एक एक करून बघणार आहोत। PSI, STI आणि ASO हे तिन्ही पोस्ट जवळपास समकक्ष असतात, म्हणजे भरपूर गोष्टी तिन्ही पोस्टला सारखीच असतात। मित्रांनो, PSIचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आता STI बद्दल बघूयात। STIचे सुरुवातीचे नाव काय होते तर सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असे याचे सुरुवातीचे नाव होते। आता याचं नाव चेंज झालेलं आहे, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, ज्याला आपण राज्यकर निरीक्षक असं म्हणतो। मी इथे इमेज मुद्दामून टाकली आहे। STIचे भरपूर सारे काम हे GSTच्या रिलेटेड असते। स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजेच STI हे पद राज्यसेवेमधून भरले जाते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक जाहिरात येत असते। PSI, STI आणि ASO या तिघांची कंबाईन एक जाहिरात येत असते, त्या जाहिरातीमधून STI हे पद भरले जाते। हे जे पद आहे हे महाराष्ट्र दुय्यम सेवामध्ये येते आणि हे गट ब चे असते, ज्याला आपण अराजपत्रित मध्ये कन्सिडर करतो। अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅझेटेड ऑफिसर। STI पदासाठी पात्रता बघूयात। STI पदासाठी फक्त दोनच पात्रता लागतात, पहिली शैक्षणिक पात्रता आणि दुसरी वयोमर्यादा। त्यापैकी पहिले शैक्षणिक पात्रता बघूयात। शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं शिक्षण किती व्हायला पाहिजे, तर तुमची पदवी होणे गरजेचे असते। पदवीमध्ये BSc, BA, BCom, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, BMS, BHMS, BDS इत्यादी कोणत्याही शाखेची पदवी चालते। जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही STI पदासाठी अप्लाय करू शकता। तुम्हाला पर्सेंटेजची कुठल्याही प्रकारची अट नसते। जर तुम्ही पदवी परीक्षेत अगदी काठावर सुद्धा पास झाले तरी सुद्धा तुम्हाला राज्यकर निरीक्षक म्हणजेच STI या पदासाठी अप्लाय करता येते। जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षात असतात तेही पात्र असतात, पण एक अट असते। पूर्व परीक्षा ही पहिली परीक्षा असते। पूर्व परीक्षेनंतर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेला अपियर होतात तेव्हा तुम्हाला परत एक फॉर्म भरावा लागतो। तेव्हा फॉर्म भरत असताना तुम्हाला पदवीचे पर्सेंटेज विचारतात आणि पदवीचा निकाल कधी लागला ही तारीख विचारतात। प्रीला तुम्ही बसू शकतात, पण मेन्सच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणं गरजेचे असते। आता इंटर्नशिप काय असते तर ते सांगतो। समजा एखादी विद्यार्थी आहे ज्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये इंटर्नशिप इन्क्लूड केलेले असते। म्हणजे काय तर समजा तुम्ही इंजिनिअरिंगला आहे, तुमची 3 वर्षाची डिग्री आहे किंवा 4 वर्षाची डिग्री आहे, प्लस त्यामध्ये 6 वर्षाची तुम्हाला इंटर्नशिप असते। तर ही इंटर्नशिप जर का तुमच्या सिलेबसमध्ये असेल तर तुमची इंटर्नशिप होणे गरजेचे असते। कधी तर मुख्य परीक्षेच्या अगोदर, मुख्य परीक्षेच्या फॉर्मच्या लास्ट डेट पर्यंत, जाहिरातमध्ये जी तारीख दिलेली असते त्या तारखेपर्यंत तुमची इंटर्नशिप कंप्लीट होणे गरजेचे असते। STI या पदासाठी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते। एखादा विद्यार्थी जर बाहेरच्या राज्यातला असला तर त्याला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असते। त्यानंतर दुसरी पात्रता असते वयोमर्यादा। ओपन कॅटेगरीसाठी 19 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही पात्र असतात, तर मागासवर्गीय वयाच्या 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात। त्यानंतर ST, SC, एक्स सर्व्हिसमॅन आणि खेळाडू हे वयाच्या 43 वर्षापर्यंतही अर्ज करू शकतात। तर हँडिकॅप व्यक्ती म्हणजेच दिव्यांग व्यक्ती वयाच्या 45 वर्षापर्यंत STI पदासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर परीक्षेचे टप्पे बघूयात। STI पदाची निवड ही 2च टप्प्यातून होते। पहिली पूर्वपरीक्षा होते, त्यानंतर मुख्य परीक्षा होते। STI ह्या पदाला मुलाखत नसते। मुख्य परीक्षा झाल्यानंतर डायरेक्ट ट्रेनिंग असते। STIच्या एक्झामचे किती टप्पे असतात तर 2। आपण अगदी शॉर्टमध्ये हे दोन्ही टप्पे एक एक करून बघूयात। पहिली पूर्वपरीक्षा। पूर्वपरीक्षा ही PSI, STI आणि ASO या तिन्ही परीक्षांसाठी कॉमन असते। पूर्वपरीक्षा ही 100 प्रश्नांची असते, त्याला 100 गुण असतात। पूर्वपरीक्षेचा दर्जा हा पदवीचा असतो। पूर्वपरीक्षेचा पेपर हा सामान्य क्षमता चाचणी या विषयाचा असतो। त्या पेपरला 1 तासाचा कालावधी असतो आणि हा पेपर MCQ टाईपचा असतो, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतात। ह्या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते, 1/4 म्हणजेच -0.25। तुमचा एक प्रश्न चुकीचा झाला तर बरोबर आलेल्या मार्कांपैकी तुमचे -0.25 हे गुण वजा केले जातात। आता पूर्वपरीक्षेचा सिलेबस कसा असतो तर ते बघूयात। पूर्वपरीक्षेचा सिलेबस हा 7 घटकांवर आधारित असतो। पहिली चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्यानंतर सामान्य विज्ञानवरचे प्रश्न, त्यानंतर 7वा घटक बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित। या 7 घटकांवर सामान्य क्षमता चाचणी ही पूर्वपरीक्षा असते। तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे 7 घटक व्यवस्थितपणे बघू शकतात। त्यानंतर पूर्वपरीक्षेनंतर असते तुमची दुसरी मुख्य परीक्षा। मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात। पेपर क्रमांक 1 हा संयुक्त पेपर असतो 200 गुणांसाठी। पेपर 1 हा PSI, STI आणि ASO या तिन्ही एक्झामसाठी सारखाच असतो, सगळा सारखाच सिलेबस असतो। पेपर 2 मात्र वेगळा असतो।
पेपर 1ला मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या 3 सब्जेक्टवर तुम्हाला 100, 60, 40 अशा गुणांना 50, 30 आणि 20 असे प्रश्न विचारले जातात. तर पेपर 2साठी तुम्हाला सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान या विषयावर 200 गुणांना 100 प्रश्न विचारले जातात. पेपराचा कालावधी हा प्रत्येकी 1-1 तासाचाच असतो. मित्रांनो, तुम्ही 2 पद्धतीने STI बनू शकतात. पहिली, MPSCची जी जाहिरात येते त्या जाहिरातीमधून अप्लाय करून तुम्ही डायरेक्ट राज्यकर निरीक्षक बनू शकतात. किंवा तुम्ही अगोदरच राज्यकर विभागात कर सहाय्यक असाल तर तुमचे प्रमोशन होऊन देखील तुम्ही STI बनू शकतात. म्हणजेच राज्यकर निरीक्षक बनण्याचे 2 मार्ग असतात. एक MPSCच्या जाहिरातीमधून डायरेक्ट सिलेक्शनने, तर दुसरे कर सहाय्यकमधून प्रमोशनने तुम्ही STI बनू शकतात. आता STIची ट्रेनिंग बघूयात. राज्यकर निरीक्षकाची ट्रेनिंग होऊ पण शकते, नाहीतर कधी होत पण नाही. किंवा ऑफिस जॉईनिंगच्या अगोदर पण होऊ शकते, नाहीतर ऑफिस जॉईनिंग केल्यानंतर काही दिवसांनी पण तुमची ट्रेनिंग होऊ शकते. STI पदाची जॉईनिंग कुठे होते तर हेही फिक्स नसते. म्हणायला गेले तर डायरेक्ट तुमची STI पदाची डायरेक्ट ऑफिसमध्ये जॉईनिंग होते. म्हणजेच तुम्ही कामासोबत शिकत असतात. आता राज्यकर निरीक्षकाची पदोन्नती कशी होते तर ते बघू. आपण सुरुवातीला राज्यकर निरीक्षक ह्या पोस्टवर असतो. त्यानंतर आपली पदोन्नती होऊन राज्यकर अधिकारी गट ब मध्ये आपली पदोन्नती होते. त्यानंतर राज्यकर सहाय्यक आयुक्त गट अ मध्ये आपली पदोन्नती होते. आणि त्यानंतर राज्यकर उपआयुक्त गट अ मध्ये आपली डायरेक्ट पदोन्नती होते. त्यानंतर राज्यकर निरीक्षक यांचे वेतन व नियुक्तीचे ठिकाण बघूयात. यांचे सुरुवातीचे मासिक वेतन हे महानगरमध्ये ₹54,426 इतके असते, तर जिल्ह्याच्या ठिकाणी 51,338 असते. दरवर्षी वेतनवाढ व महागाई भत्ता मिळून किमान ₹2,000 वेतनवाढ होते. राज्यकर निरीक्षक यांचे नियुक्तीचे ठिकाण हे राज्यकर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात असू शकते. बहुधा ही कार्यालये महानगर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच असतात. याला अपवाद बुलढाणा जिल्ह्याचे कार्यालय हे खामगाव या तालुक्यात आहे. राज्यकर निरीक्षक यांची बदली दर 3 वर्षांनी महसुली संवर्गात, तर दर 6 वर्षांनी एका महसुली संवर्गातून दुसऱ्या महसुली संवर्गात बदलीस पात्र असते. त्यानंतर STIच्या कामाचे स्वरूप बघूयात. संपूर्ण देशात GST एक कर प्रणाली लागू केलेली आहे. GSTचे संकलनाचे महत्त्वाचे कार्य राज्यकर विभागाकडून केले जाते. राज्यकर निरीक्षक राज्यकर विभागातील निम्नस्तरावरील महत्त्वाचा अधिकारी असतो. GST कायद्याअंतर्गत व्यापाऱ्यांच्या नोंदींचे संनियंत्रण करणे, विहित कालावधीत व्यापाऱ्यांकडून कर भरणा, रिटर्न्स भरणा होईल यावर नियंत्रण ठेवणे, प्रसंग अशा व्यापाऱ्यांना नोटीस पाठवणे हे राज्यकर निरीक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते. व्यापाऱ्यांकडून कर चूक वगैरे होत असल्यास कायद्यानुसार त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करणे, प्रसंगी अशा व्यापाऱ्यांची मालमत्ता जप्त करणे, त्याच्या नियमानुसार लिलाव करणे इत्यादी कार्य केले जाते. कार्यालयीन अभिलेखे सुस्थितीत राखणे, वरिष्ठ कार्यालयांना अहवाल पाठवणे, पत्रव्यवहार करणे इत्यादी कार्य ही STIची असतात. त्यानंतर STI पदावर असतानाचे फायदे बघूयात. संपूर्ण देशात GST एक कर प्रणाली लागू झाली असल्याने देशातील कर प्रणाली यंत्रणेची चांगली माहिती होते. अडचणीच्या वेळी नोकरी सोडावी लागल्यास, स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागल्यास किंवा सेवानिवृत्तीनंतरही देशात कुठेही या कर प्रणालीच्या ज्ञानाच्या आधारे टॅक्सेशन कन्सल्टन्सी सारख्या स्वतःचा व्यवसाय करण्याची क्षमता प्राप्त होते. राज्यातील GST संकलन प्रामुख्याने महानगरातून होत असल्याने व GST कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने महानगर अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्याची संधी मिळते. त्यानंतर या पदावरील अडचणीच्या बाबी काय असतात तर ते बघू. राज्यकर निरीक्षकाचे काम बहुधा हे क्षेत्रीय स्वरूपाचे असते. काही वेळा महिला अधिकारी वर्गास ते गैरसोयीचे ठरू शकते. महत्त्वाचे म्हणजे STI या पदामध्ये अडचणीच्या बाबी काहीच नसतात. तर अशा प्रकारे आपण STI या पदाची संपूर्ण माहिती बघितली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.